या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9767331432, सिद्धू 9637879148। तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, कुठं जमतं। त्याच्यामुळं राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, कुठं जमतं। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही। जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या, जयललितांनी स्वतःच्या ताकदीवर तामिळनाडूमध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। त्यांच्यावर तर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला, परंतु त्याच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःचं अम्मा या नावाने त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही, त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या। परंतु अशा कितीतरी महिलांची नावं ही आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी घेता येतील। आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल। कारण हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, राजमाता जिजाऊंचा, रमाई मातांचा, अशा पद्धतीचा, ताराराणीचा, अशा अनेक महिला त्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत। आणि त्यांचं कर्तृत्व आमच्या महाराष्ट्राने बघितलेले, आमच्या महिलांनी बघितलेले आहे। त्याच्यावर तो दिवस पण फार काही लांब असेल असं मला काही त्या ठिकाणी वाटत नाही। राज्यामध्ये अनेक पक्ष होऊन गेले, अनेक वेळा वैचारिक मतभेद आमचे झाले, परंतु मनभेद होता कामा नये। राज्यातील सर्व नेत्यांनी राजकीय सौहार्द कटाक्षाने पाळली पाहिजे। अनेक नेत्यांच्या मध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीची उदाहरणं या महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि त्याच परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विकासामध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे, त्या आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव पण आपण मला वाटतं उद्याच्याच दिवशी करणार आहोत। हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहासातील एक सुवर्ण क्षण अशा पद्धतीचा राहणार आहे। गौरवशाली महाराष्ट्र, आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करत आहोत। महिलांनी आज पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण, क्रीडा, उद्योग, राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मानची वागणूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हाच वारसा पुढे नेण्याचं काम करतोय।